हल्ल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। ज्या राज्यात महिला उमेदवार सुरक्षित नाही तिथं या सरकारकडून सर्वसाधारण लोकांच्या सुरक्षेचा विचार करणे अशक्य, तर उत्कर्षा रुपवतेंचा हल्लेखोरांना प्रत्युत्तर। असे कितीही हल्ले झाले तरी न डगमगता प्रचाराचा झंडावत सुरूच राहील। बघा सविस्तर न्यूज एमपीवर। नमस्कार, जय भारत जय संविधान। न्यूज एमपीमध्ये आपले स्वागत। प्रेक्षकांनो, आज आपण आलेलो आहोत अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या महिला उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्यावरती या ठिकाणी दिनांक 6 मे 2024 रोजी रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान हल्ला झालेला आहे। यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे, यांच्यावरती हल्ला झालेला आहे। नेमकं काय घटना घडलेली आहे ताई आज? 6 मे रोजी जो सगळा नियोजित दौरा होता, प्रवरा पट्टा सगळा आणि मग नंतर राजूर विभाग हा करून आम्ही सगळे कार्यकर्ते निघालो। चिचोंडी इथे शेवटची आमची बैठक झाली आणि चांगला प्रतिसाद सगळीकडून होता। आम्ही सगळे जोशमध्ये निघालो। राजूरच्या पुढे एका ठिकाणी जेवायला सगळे कार्यकर्ते थांबले आणि मी पुढे निघणार होते, कारण मला एक काम संगमनेरला होतं अर्जंट, म्हणून मी 1-2 गाड्या मी पुढे निघालो। मुख्य रस्ता जो आहे तो बंद आहे आणि जो चितळवेड्या मार्गे जो रस्ता आहे त्या मार्गाने आम्ही पुढे जात होतो। 2 बाईक स्वार होते, त्यांनी दगडफेक, एक मोठा दगड काचेवर पुढून मारला आहे आणि तो बरोबर मी ज्या बाजूला बसते त्याच बाजूला येऊन तो लागला। लकीली तो आत आला नाही दगड, नाही तर जास्त नुकसान किंवा इजा झाली असती, पण मी सेफ आहे, गाडीचं नुकसान झालेलं आहे। आता तुम्ही रात्री इतक्या उशिरा राजूर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं का? हो, अगदीच। म्हणजे जेव्हा ती घटना घडली त्याच्या अगदी 10 मिनिटाच्या आत पोलीस त्या घटनास्थळी आले होते, कारण राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो सगळा प्रकार घडला आणि पोलीस स्टेशन जवळच होतं। आम्ही आता गेले 2 तासापासून FIR नोंदवायची प्रक्रिया करत आहोत आणि जबाब मी दिलेला आहे, FIR नोंदवण्याचं काम आता सुरू आहे। ताई, तुम्ही अकोला भागामध्ये आज दौरा करत होते, तर ठिकठिकाणी तुम्ही सभा घेण्याचंच काम करत होते, प्रचार करत होते। कसा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला इकडं? अकोले हे माझं होम ग्राउंड आहे, माझं घर आहे, त्याच्यामुळे नक्कीच सगळीकडे अतिशय चांगला उत्तम प्रतिसाद होता। आणि येताना अशी काहीतरी घटना घडणी माझ्याच घरी हे माझ्यासाठी दुःखद आहे, माझ्यासाठी शॉकिंग आहे, पण आम्ही सकारात्मकपणे पुढे काम करणारे लोक आहोत। अशा क्षुल्लक गोष्टींमुळे माझं कुठलंही ध्यान विचलित होणार नाही। मला निवडणूक जिंकायची आणि माझी टीम आता त्या डबल एनर्जीने कामाला लागणार। नक्कीच आता तुम्हाला प्रतिसाद मिळतोय असं तुम्ही म्हणताय आणि प्रतिसाद मिळो, चांगली गोष्ट आहे। तुम्हाला काय वाटतं या सर्व घटनेमागे काय कारण असू शकतं? मला काही कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचायचं नाही। पोलिसांनी सगळी माहिती घेतली, ते त्यांचं काम करतील आणि आपल्याला कळेल की कोणाच्या मागे होते काय, कशामुळे हे सगळं झालं। पण हे झालं हे दुर्दैवी आहे। एक महिला काम करत असताना उमेदवार म्हणून मी माझा प्रचार करते, माझे मुद्दे मांडते, त्या हिशोबाने काही जर हे होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे। आणि आपल्या भागामध्ये महिलांना एक वेगळा रिस्पेक्ट आहे आणि आपण पुरोगामी म्हणून आपल्याला स्वतःला म्हणून घेतो। असं जर माझ्यासारखी महिलावर होत असेल तर इतर महिला किती सुरक्षित आहे हे पण आपण विचार करायला पाहिजे। कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार आहोत? मी सगळ्यांना आधीच आवाहन केलेलं आहे माझ्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, कारण कशी झाली काय झाली व्हायरल मला माहिती नाही, पण जशी व्हायरल झाली खूप लोकांचे फोन आले लागले। नेवास्यावरून कार्यकर्ते निघाले, श्रीरामपूरून निघाले, सगळ्या विभागातून कार्यकर्ते यायला निघाले आणि 150-200 लोक अगदी 15-20 मिनिटात जमा झाले। म्हणून मी सगळ्यांना हे आवाहन केलेलं आहे की कोणीही ह्या दिशेने येऊ नका। मी अगदी सुखरूप आहे, मला काहीही लागलेलं नाही। काच नक्कीच उडाली, थोडंफार स्क्रॅचेस असतील, पण मोठं काही झालेलं नाही। डॅमेज गाडी झालेली आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी शांतपणे आपल्या ठिकाणी राहावं आणि जो उद्याचा नियोजित दौरा आहे कोपरगावचा तो आपण करणार आहोत। आपापल्या विभागामध्ये सगळ्यांनी काम करत राहावं। तर नक्कीच आपण बघितलं प्रेक्षकांनो, या ठिकाणी उत्कर्षाताई यांनी फार चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचबरोबर कार्यकर्त्यांना देखील यांनी आवाहन केलेले आहे आणि उद्याचा दौरा देखील ते भरभक्कमपणे करणार आहे असं देखील ते म्हणताय। त्या खचलेल्या नाही, तर हल्लेखोरांनी देखील याची पुढची काळजी घ्यावी की आता उत्कर्षाताईला उत्तरं देताना किंवा उत्तरं घेताना कुठल्या पद्धतीने उत्तरे घ्यायची आहे, कारण संविधानिक एक महिला आहे, महिला उमेदवार आहे आणि तिच्या गाडीवरती हा हल्ला होतोय। नक्कीच हा निषेधार्थ आहे आणि या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते देखील उत्कर्षाताई रुपवते यांना सपोर्ट करण्यासाठी आणि यांच्याकरता या ठिकाणी अकोल्यामध्ये राजूरमध्ये आलेले आहेत। तर आपण या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत। बोला, काय नाव? सचिन बनसोडे। काय वाटतं तुम्हाला आज जो हल्ला झाला या प्रकरणात काय वाटतं? हा जो एका महिला उमेदवारावर भ्याड हल्ला केलेला आहे
जो कोणी केला असेल ते आता पोलीस प्रशासन त्यांच्या तपासात निष्पन्न करतीलच. परंतु अशा या भ्याड हल्ल्याचा मी आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्व शिर्डी मतदारसंघातर्फे या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर यामागचा त्यांचा हेतू काय, कोणी केला का कोणी करायला सांगितला हे त्यांनी लवकरात लवकर तपासात निष्पन्न करावं. अकोले तालुका हा क्रांतीवीरांचा तालुका आहे, राघोजी भांगरेंचा तालुका आहे, शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा पुरोगामी तालुका आहे. एका महिला उमेदवारावरती हा भ्याड हल्ला होतो. हा हल्ला शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यावरती हल्ला. आम्हाला शांत बसवत असेल तर 24 तासाच्या आतमध्ये पोलीस खात्यानं त्या आरोपीला जेरबंद करावं आणि त्यांच्यावर केसेस दाखल करावे. नाहीतर या शिर्डी मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही, या राज्यामध्ये महिला उमेदवार सुरक्षित नाही तर सर्वसामान्य महिलेची काय गत आहे. शासनाला आमची विनंती आहे, गृह खात्याला आमची विनंती आहे का तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 24 तासाच्या आत त्या आरोपीला जेरबंद करा. अजेश भाई, तुम्ही संगमनेर शहर अध्यक्ष आहात, तुम्ही देखील आज या ठिकाणी आलेला आहात. काय मत मांडणार तुम्ही? अतिशय भयानक घटना या ठिकाणी घडलेली आहे. सर्व स्तरातून त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त होत आहे. उद्या नक्कीच जे काही घडलेलं आहे त्याचा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दखल घेतली जाईल. जिल्हा अध्यक्ष, व ज्या उमेदवारावर जो हा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर याचा प्रथमतः आमच्या जिल्ह्याच्या वतीने मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय. पण या गोष्टीचा आमच्या निवडणूक त्यांना ज्या विरोधकांना वाटत असेल का हा निवडणूक प्रक्रियेवर काही परिणाम होईल, पण यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कोणत्याही प्रकारे या भ्याड हल्ल्याला कुठेही दबावणार नाही आणि मोठ्या संख्येनं उद्या सकाळी परत जोमाने प्रचारात सहभागी होतील आणि या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी. आज या राजूर ठिकाणी ज्या उमेदवार आहेत त्यांच्यावर जो भ्याड हल्ला जो झालेला आहे हा जाणीवपूर्वक असा आमच्या म्हणजे मत आहे की हा जाणीवपूर्वक केलेला आहे की उमेदवारांना एक असं खच्चीकरण करण्यासाठी. पण आज एवढ्या रात्रीचा जो हल्ला झाला, पण आज इथं जिल्ह्यामधून शेकडो कार्यकर्ते आलेले आहेत आणि इथून पुढील काळात सुद्धा आम्ही कोणत्याही गोष्टींना न घाबरता, कोणालाही न घाबरता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार घरोघरी करणार. तर नक्कीच प्रेक्षकांनो, अशा भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध हा केला गेलाच पाहिजे आणि या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करून हा हल्ला कोणी व कुठल्या हेतूने केला याची सत्यता काय आहे ती जनतेसमोर आणावी. आणि खरंच जर या पुरोगामी चळवळीच्या महाराष्ट्रात महिला उमेदवारावर असे हल्ले होत असतील तर या महाराष्ट्र राज्यात राजकारणाची पातळी देखील यूपी बिहारच्या तुलनेत करावी लागेल का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. त्यामुळे आता एकूणच अकोले पोलीस हे आव्हान कसं स्वीकारणार, या झालेल्या हल्ल्याचा छडा कसा लावणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज NAP करिता जमीर शेख उर्फ बब्बू पाकीजासह शौकत पठाण, राजूर, अकोले.